नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड केमिस्ट्री लेसन नंबर 4 दॅट इज स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आणि त्यामधला आजचा आपला 4th व्हिडिओ आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत एक तर सगळ्यात पहिल्यांदा रिझन्स फॉर फेल्युअर ऑफ दी बोर मॉडेल आणि त्यासोबतच क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम्स. सो लेट अस स्टार्ट. याआधी आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बोर मॉडेल काय होतं ते सगळं पाहिलेलं आहे. सोबतच बोर मॉडेलचे काही लिमिटेशन्स होते की ज्यामुळे बोर मॉडेल फेल झालं आणि ते लिमिटेशन्सही आपण पाहिले होते. आता आपण काही रिझन्स पाहतोय की याच्यानंतर कोणत्या गोष्टींमध्ये डेव्हलपमेंट झाली आणि नवीन कोणते कोणते मॉडेल्स आले. सो लेट अस स्टार्ट. विथ द लिमिटेशन्स ऑफ बोर मॉडेल फॉर हायड्रोजन ॲटम बिकमिंग ट्रान्सपरंट. आता आपण पाहिले होते की लिमिटेशन्स खूप इझिली आपण आयडेंटिफाय करू शकत होतो की कशामुळे बोर मॉडेल फेल होऊ शकतं. ओके, सो ॲटम्स वर मेड टू डेव्हलप अ बेटर अँड जनरल मॉडेल फॉर ॲटम. आता बोरनी जे मॉडेल तयार केलं होतं ते फक्त हायड्रोजनसाठी होतं. पण फक्त हायड्रोजन हा एकटाच ॲटम आहे का? तर नाही, अजून कितीतरी ॲटम्स आहेत आणि प्रत्येक ॲटमसाठी आपण वेगवेगळं मॉडेल तयार करू शकतो का? हे शक्य तरी आहे का? तर नाही. मग त्यासाठी असं एक जनरल मॉडेल पाहिजे होतं की जे सगळ्या ॲटम्ससाठी आपण वापरू शकतो किंवा सगळे ॲटम्स त्यामधून आपण डिस्क्राईब करू शकतो. सो त्यासाठी बरेचसे ॲटम्स केले गेले आणि this was possible because two important developments took place after the Bohr model was postulated. बोर मॉडेल जेव्हा पॉस्ट्युलेट केलं गेलं त्यानंतर काही दोन डेव्हलपमेंट्स केल्या गेल्या. खूप इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट्स होत्या की ज्याच्या आधारावरती एक जनरल मॉडेल तयार होऊ शकतं. पहिलं डेव्हलपमेंट हे होतं की डी ब्रोगलाय एक वेगळे सायंटिस्ट आहेत, दुसरे सायंटिस्ट आहेत. डी ब्रोगलायज प्रपोजल ऑफ ड्युअल बिहेवियर ऑफ मॅटर. ड्युअल बिहेवियर म्हणजे काय? ॲज यू नो की मॅटरचे दोन बिहेवियर आहेत. दॅट इज ते पार्टिकल नेचर पण दाखवतं आणि वेव्ह नेचर पण दाखवतं. ओके, सो डी ब्रोगलाय यांनी काय केलं होतं की हे जे मॅटरचे दोन बिहेवियर आहेत, पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर, यांना लक्षात घेऊन मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न केला होता. दुसरं आहे हिसनबर्ग्स अनसर्टॅनिटी प्रिन्सिपल. आता हिसनबर्ग यांच्या मते आपण बोर मॉडेलमध्ये काय पाहिलं होतं की हायड्रोजनचा आपण एकाच वेळी पोझिशनही दाखवू शकतो, वेलोसिटीही दाखवू शकतो. म्हणजेच हायड्रोजन ॲटमसाठी आपण एकाच वेळी त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉनचं पोझिशन आणि सोबतच मोमेंटम दोन्हीही एकाच वेळी आपण दाखवू शकतो. पण हिसनबर्ग यांच्या मते जे अदर ॲटम्स आहेत त्यांच्यासाठी आपण पोझिशन आणि मोमेंटम एकाच वेळी एकदम ॲक्युरेटली डिफाईन करू शकत नाही. ओके, सो हा एक त्यांचा प्रिन्सिपल होता, तो आपण पुढे एकदम व्यवस्थित डिस्कस करणार आहोतच. सो इन बोर मॉडेल अँड इलेक्ट्रॉन इज रिगार्डेड ॲज अ चार्ज पार्टिकल मूव्हिंग इन वेल डिफाईन्ड सर्क्युलर ऑर्बिट्स अराउंड द न्यूक्लियस. बोर मॉडेलमध्ये आपण काय पाहिलं होतं? बोर यांच्या मते की इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, हे सगळ्यांना माहिती आहे की इलेक्ट्रॉन्सवरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि हे बोर यांनी सांगितलं होतं फक्त हायड्रोजनसाठी. ओके, आणि त्यांच्या मते हा आहे या ठिकाणी न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्या न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व करतात आणि यांची जी ऑर्बिट आहे इलेक्ट्रॉनची ती कशी आहे? सर्क्युलर आहे. हे सगळं आपण पाहिलं होतं आणि हे सगळं बोर यांनी सांगितलेलं आहे. इन कॉन्ट्रास्ट टू धिस पण डी ब्रोगलाय यांनी काहीतरी अपोजिट सांगितलं. ते असं होतं की इन कॉन्ट्रास्ट टू धिस डी ब्रोगलाय प्रपोज्ड इन 1924 दॅट मॅटर शुड एक्झिबिट अ ड्युअल बिहेवियर. सो जसं की आता आपण पाहतोय की ड्युअल बिहेवियर आहे. ड्युअल बिहेवियर म्हणजे काय? वेव्ह नेचर आहे आणि पार्टिकल नेचर आहे. आता एखादा मॅटर जर आपण पार्टिकल आहे असं सपोज करतोय किंवा त्या मॅटरचं आपण पार्टिकल नेचर सपोज करतोय तर त्यासाठी आपण घेतो मोमेंटम आणि मोमेंटम आपण पीने रिप्रेझेंट करतो. ओके, मोमेंटम म्हणजे काय? मास इंटू वेलोसिटी. एखादा ऑब्जेक्ट आहे 5 किलोग्रामचा, त्याला आपण सपोज की 10 मीटर पर सेकंडची वेलोसिटी त्याची आहे, तर 5 मल्टिप्लाय बाय 10 यू विल गेट 50 काय झालं त्याचं? मोमेंटम. ओके, सो अशा पद्धतीने आपण मोमेंटम फाइंड आउट करतो. आता या ठिकाणी जर एखादा पार्टिकल असेल तर आपण त्याचं मोमेंटम घेणार आहोत आणि एखादा जर वेव्ह असेल तर त्याचा आपण वेव्हलेंथ घेणार आहोत जे की आपण लॅम्बडाने रिप्रेझेंट करतो. ओके, सो पार्टिकल असेल तर मोमेंटम घेणार आहोत जे आपण पीने रिप्रेझेंट करतो आणि जर आपण त्याला वेव्ह नेचर आहे असं सपोज केलं तर आपण वेव्हलेंथ घेतो जे की लॅम्बडाने आपण रिप्रेझेंट करतो. ओके, सो आता पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर यांचा संदर्भ आपण वेव्हलेंथ आणि मोमेंटम यांच्या सहाय्याने लावू शकतो. यांच्यामध्ये एक संबंध आहे, तो कसा फाइंड आउट करायचा? तर ॲज यू नो की आपण याआधी पण पाहिले लॅम्बडा इज इक्वल टू प्लँक कॉन्स्टंट डिवायडेड बाय एम व्ही. एम व्ही म्हणजेच काय? मास इंटू वेलोसिटी, याचा अर्थ मोमेंटम. ओके, सो मोमेंटम वरती आपण घेऊ शकतो प्लँक्स कॉन्स्टंट एच आहे असा इज इक्वल टू येणार आहे लॅम्बडा. सो लॅम्बडा इज इक्वल टू प्लँक्स कॉन्स्टंट डिवायडेड बाय येणार आहे या ठिकाणी मोमेंटम आणि हेच रिलेशन आहे कोणामधलं? लॅम्बडा आणि मोमेंटम यांच्यामधलं. सो हे रिलेशन खूप महत्त्वाचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय की डी ब्रोगलायज प्रेडिक्शन वॉज कन्फर्म्ड बाय डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंट. डिफ्रॅक्शन म्हणजे काय? तर जे वेव्ज आहेत तुम्ही डिफ्रॅक्शनचं इमॅज वगैरे पाहू शकता गुगलवरती जाऊन. तर डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने आपण डी ब्रोगलाय यांनी जे प्रेडिक्शन केलेलं आहे तर त्याचं वेव्ह प्रॉपर्टी आपण फाइंड आउट बघू शकतो. कारण
एखादा पार्टिकल वेव्ह प्रॉपर्टी पण दाखवू शकतो, हे आपल्याला डिफ्रॅक्शनमधून कळतं. ओके, सो नेक्स्ट. इन द इयर 1927 हिसेनबर्ग स्टेटेड दॅट अनसर्टॅनिटी प्रिन्सिपल कोणता आहे तो आता आपण पाहतोय. इट इज इम्पॉसिबल टू डिटरमाइन सायमल्टेनियसली दॅट एक्झॅक्ट पोझिशन अँड एक्झॅक्ट मोमेंटम ऑफ ॲन इलेक्ट्रॉन. एखादा ॲटम आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. आता या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं एक्झॅक्ट मोमेंटम एकदम ॲक्युरेट हा का. सो एक्झॅक्ट मोमेंटम काय आहे आणि एक्झॅक्ट पोझिशन काय आहे हे आपण एकाच वेळी डिफाईन करू शकत नाही. एकतर आपण एकाच वेळी त्याचं मोमेंटम सांगू शकतो किंवा आपण त्याचं जे पोझिशन आहे तर ते सांगू शकतो. आपण दोन्हीही एकाच वेळी सांगू शकत नाही, असं हिसेनबर्ग यांचं म्हणणं होतं. ओके, इन अदर वर्ड्स पोझिशन अँड मोमेंटम ऑफ ॲन इलेक्ट्रॉन कॅनॉट बी डिटरमाइंड विथ द सेम सर्टॅनिटी. म्हणजे एकदम सर्टन व्हॅल्यू आपण दोघांचीही एकाच वेळी सांगू शकत नाही. इफ द सर्टॅनिटी ऑफ डिटर्मिनेशन ऑफ वन प्रॉपर्टी ऑफ द टू इज हाय, इट मीन्स दॅट द अनसर्टॅनिटी ऑफ इट्स डिटर्मिनेशन इज लो. आता याचा अर्थ काय होतो. सपोज की आपल्याकडे दोन प्रॉपर्टी आहेत. ओके, सपोज की आपल्याकडे दोन प्रॉपर्टी आहेत. त्यामधली ही जी पहिली प्रॉपर्टी आहे याच्यामध्ये जे सर्टॅनिटी आहे, सर्टॅनिटी डिटर्मिनेशन जे आहे म्हणजे ॲक्च्युअल जी सर्टन व्हॅल्यू आहे ती एकदम ॲक्युरेट आहे. ओके, आता सर्टॅनिटी जास्त आहे म्हणजे सहज गोष्ट आहे की अनसर्टॅनिटी कमी असणार. ओके, ॲक्युरेसी जास्त आहे तर इनॲक्युरेसी कमी असणार. त्याचप्रमाणे सर्टॅनिटी जास्त आहे तर अनसर्टॅनिटी कमी असणार. हे झालं पहिल्या प्रॉपर्टीसाठी. आता जी दुसरी प्रॉपर्टी आहे त्याच्यासाठी जे अनसर्टॅनिटी आहे तर ते कमी असणार आहे. ऑब्वियस गोष्ट आहे की पहिल्या प्रॉपर्टीची सर्टॅनिटी जर जास्त असेल तर दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये सर्टॅनिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. सर्टॅनिटी कमी आहे याचा अर्थ अनसर्टॅनिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओके, सर्टॅनिटी कमी आहे याचा अर्थ अनसर्टॅनिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे. तर तेच या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे. ज्यांना कळलं नाही मी पुन्हा एकदा रिपीट करते, कळलं असेल तर यू कॅन स्किप. आपल्याकडे दोन प्रॉपर्टीज आहेत, पहिली प्रॉपर्टी आणि दुसरी प्रॉपर्टी. पहिल्या प्रॉपर्टीमध्ये सर्टॅनिटी जास्त आहे. ओके, म्हणजे सर्टन व्हॅल्यू, ॲक्युरेट व्हॅल्यू खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्युरेसी आहे. ॲक्युरेसी जास्त आहे याचा अर्थ अनसर्टॅनिटी डिटर्मिनेशन काय असणार आहे, कमी असणार आहे. आता पहिल्या प्रॉपर्टीची सर्टॅनिटी जास्त आहे याचा अर्थ दुसऱ्या प्रॉपर्टीची अनसर्टॅनिटी जास्त असणार. आता दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये या ठिकाणी अनसर्टॅनिटी जास्त आहे याचा अर्थ सर्टॅनिटी कमी असणार. ओके, तेच या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की आपण एकाच वेळी दोन्ही प्रॉपर्टीजला एकदम ॲक्युरेट डिफाईन करू शकत नाही किंवा दोन्ही प्रॉपर्टीजचे आपण सर्टन व्हॅल्यू फाइंड आउट करू शकत नाही एकाच वेळी. तेच त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. कारण एकाची सर्टन व्हॅल्यू फाइंड आउट केली की दुसऱ्याची अनसर्टन व्हॅल्यू आपल्याला मिळते. आणि हे त्यांनी कशा संदर्भात सांगितलेलं आहे, मोमेंटम आणि पोझिशन. जर आपण मोमेंटम सर्टॅनिटी फाइंड आउट केलं तर पोझिशन जे आहे तर ते अनसर्टन मिळणार. जर आपण मोमेंटम अनसर्टन फाइंड आउट केलं तर आपल्याला जे पोझिशन आहे तर ते सर्टन मिळणार. ओके, तर अशा पद्धतीने त्यांना सांगायचं आहे. सो आता हे त्यांनी एका फॉर्म्युल्याच्या आधारे डिफाईन केलं होतं. लेट अस सी दॅट फॉर्म्युला. हे जे काही सांगितलं होतं हिसेनबर्ग यांनी, याचं एक इक्वेशन आहे, मॅथमॅटिकल इक्वेशन, ते आता आपण पाहूया. तर आता यामध्ये काय सांगितलं आहे, सगळ्यात पहिल्यांदा डेल्टा एक्स मल्टिप्लाय बाय डेल्टा पी एक्स इज ग्रेटर और इक्वल दॅन h/4π. याचा अर्थ काय होतो. आता या ठिकाणी डेल्टा एक्स म्हणजे काय, तो जो इलेक्ट्रॉन आहे तर त्या इलेक्ट्रॉनचे चेंज इन पोझिशन. ओके, इलेक्ट्रॉननी जेव्हा पोझिशन चेंज केली तर तेव्हा जे काही चेंज झालं होतं, चेंज इन पोझिशन, त्याला आपण म्हणणार आहोत डेल्टा एक्स. डेल्टा पी म्हणजे मोमेंटम त्या ऑब्जेक्टचं किंवा त्या इलेक्ट्रॉनचं. हे याची व्हॅल्यू किंवा डेल्टा एक्स मल्टिप्लाय बाय डेल्टा पी नेहमी ग्रेटर और इक्वल दॅन असणार आहे कोणाला, एच म्हणजेच प्लँक्स कॉन्स्टंट डिवायडेड बाय 4π याच्याशी. ओके, सो याची जी काय व्हॅल्यू येईल यापेक्षा या दोघांचं मल्टिप्लिकेशन मोठं असणार आहे किंवा याच्याशी इक्वल असणार आहे, कधीही छोटं नसणार आहे. हेच यांना सांगायचं आहे. आता या ठिकाणी हे जे मोमेंटम आहे हे आपण मास इंटू वेलोसिटी असंही लिहू शकतो. सो या ठिकाणी ते असं लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी ॲज यू नो की मास नेहमी सेमच राहणार आहे त्या ऑब्जेक्टचं. सपोज की एखादा इलेक्ट्रॉन आहे तो कुठेही गेला तरी त्याचं मास तेवढंच राहणार आहे, मास कधीही चेंज होत नाही आहे. सो मास या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. मग ते आपण यामध्ये नाही सपोज केलं तरीही चालतं. सो या ठिकाणी आपण मासला एलिमिनेट करूया आणि डेल्टा एक्स मल्टिप्लाय बाय डेल्टा आता या ठिकाणी व्ही म्हणजे काय आहे, वेलोसिटी आहे. ओके, वेलोसिटी कोणाची, त्या पार्टिकलची. सो डेल्टा एक्स मल्टिप्लाय बाय डेल्टा व्ही एक्स इज ऑलवेज ग्रेटर और इक्वल दॅन h/4π. सो हे इक्वेशन खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी कधी डायरेक्ट मोमेंटमची व्हॅल्यू दिली जाते तर त्यासाठी तुम्ही हे वापरणार आहात. कधी मास इंटू वेलोसिटी दिलं जाते त्यासाठी तुम्ही हे वापरणार आहात. ॲक्च्युअली काय आहे, हेच इक्वेशन आहे, बट तुम्ही अशा पद्धतीने त्याला वापरू शकता, मॉडिफाय करू शकता. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अ फर्दर इम्प्लिकेशन ऑफ द अनसर्टॅनिटी प्रिन्सिपल इज दॅट फॉर एन इलेक्ट्रॉन having certain energy one can only determine its probability at a particular point x around the nucleus. आता सपोज की एखादा इलेक्ट्रॉन आहे त्याची एनर्जी सर्टन आहे. ओके, म्हणजे त्याची एनर्जी ठरलेली आहे की त्याची XYZ काहीतरी एनर्जी असणार आहे.
तर आपण फक्त एवढंच सांगू शकतो की त्या न्यूक्लियसच्या भोवती, आता या ठिकाणी न्यूक्लियस आहे, की ह्या न्यूक्लियसच्या भोवती त्याची असण्याची प्रोबॅबिलिटी, ओके, एखादे इलेक्ट्रॉन आहे त्याची एनर्जी आपल्याला पर्टिक्युलर एनर्जी किंवा सर्टन एनर्जी माहिती आहे, बट तरीही आपण तो इलेक्ट्रॉन कुठे असेल याची फक्त प्रोबॅबिलिटी सांगू शकतो. आपण एकदम ॲक्युरेटली नाही सांगू शकत की बाबा हां याच पॉईंटवरती तो इलेक्ट्रॉन असणार आहे असं आपण सर्टनली नाही सांगू शकत. आपण फक्त तो इलेक्ट्रॉन कुठे मिळेल याची प्रोबॅबिलिटी सांगू शकतो. ओके, सो नेक्स्ट आहे बोर्स मॉडेल डिस्क्राइब्स कॉन्सेंट्रिक ऑर्बिट्स. कॉन्सेंट्रिक ऑर्बिट्स म्हणजे काय, तर सर्कलचा सेंटर सेम आहे, म्हणजे सगळे जे सर्कल्स आहेत त्या सगळ्या सर्कलचा सेंटर सेम आहे, फक्त सर्कल वेगवेगळे आहेत. ओके, याला आपण म्हणतो कॉन्सेंट्रिक सर्कल्स किंवा या टर्ममध्ये कॉन्सेंट्रिक ऑर्बिट्स. ओके, ॲज वेल डिफाईन पार्ट्स ऑफ द इलेक्ट्रॉन रोटेटिंग अराउंड द न्यूक्लियस अँड कॅल्क्युलेट एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्युपाईंग द ऑर्बिट्स. सो भोर यांच्या मते जर आपण पाहिलं तर भोर यांनी काय केलं होतं, ऑर्बिट्स कसे आहेत सांगितलं होतं, कॉन्सेंट्रिक आहेत, म्हणजे सेंटर एकच आहे किंवा न्यूक्लियस एकच आहे, न्यूक्लियस ऑब्वियसली एकच असणार आहे आणि त्याच्याभोवती सगळे काय आहेत, ऑर्बिट्स आहेत. ओके, आता भोर यांच्या मते इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व होतो आहे. सो भोर यांनी काय सांगितलं होतं की तो रोटेट करणारा जो इलेक्ट्रॉन आहे त्याची त्यांनी एनर्जी कॅल्क्युलेट केली होती आणि तो कोणत्या पाथमध्ये रोटेट करतो हेही त्यांनी सांगितलं होतं, बट ते कोणासाठी होतं, फक्त हायड्रोजनसाठी होतं. ओके, सो नेक्स्ट आहे बोर मॉडेल ॲज्युम्स दॅट बोथ पोझिशन अँड मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम आर नोन एक्झॅक्टली. बट भोर यांनी काय सांगितलं होतं की पोझिशन आणि मोमेंटम दोन्हीही आपण ॲक्युरेटली सांगू शकतो, पण कोणासाठी, फक्त हायड्रोजनमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनसाठी, विच इज रूल्ड आउट बाय द हिसनबर्ग अनसर्टॅनिटी प्रिन्सिपल. बट हिसनबर्ग यांच्या मते ते भलेही हायड्रोजनला लागू पडत असलं तरीही इतर ॲटम्ससाठी आपण असं सांगू शकत नाही की पोझिशन आणि मोमेंटम एकदम ॲक्युरेटली आपण एकाच वेळी सांगू शकत नाही, असं हिसनबर्ग यांचं म्हणणं आहे. सो हेन्स नो ॲटम वॉज मेड टू एक्सटेंड दी भोर मॉडेल टू अदर ॲटम्स, आणि त्यामुळे भोरचं मॉडेल आपण इतर ॲटमसाठी वापरू शकतो असं कोणतंही त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन नाही करण्यात आलं, कारण भोरचं मॉडेल हे फक्त हायड्रोजनपुरतं सीमित होतं. बाकीच्यांसाठी दुसरं मॉडेल, एक जनरल मॉडेल तयार करण्याचे अटेम्प्ट्स केले जाऊ लागले. नेक्स्ट आहे अ डिफरंट अप्रोच टू ॲटॉमिक मॉडेल विच वूड अकाउंट फॉर पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ मॅटर अँड वुड बी कन्सिस्टंट विथ हिसनबर्ग अनसर्टॅनिटी प्रिन्सिपल वॉज रिक्वायर्ड. मग आता असं एखादं मॉडेल पाहिजे होतं की जे पार्टिकल ड्युॲलिटी किंवा पार्टिकल आणि वेव्ह नेचर दोन्हीही डिफाईन करेल, सोबतच हिसनबर्गचा अनसर्टॅनिटी प्रिन्सिपल हेही त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असेल, असा एक जनरल मॉडेल आता त्याची गरज होती, का तर तो सगळ्या ॲटम्ससाठी आपण वापरू शकतो. सो दिस बिकम पॉसिबल विथ द डेव्हलपमेंट ऑफ क्वांटम मेकॅनिक्स, आणि क्वांटम मेकॅनिक्समध्ये याचाच वापर केला गेला. या ठिकाणी आपण हिसनबर्ग यांचाही रूल लक्षात ठेवू शकतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण पार्टिकल ड्युॲलिटी देखील लक्षात घेऊ शकतो. सो या दोघांच्या आधारावरती क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम तयार करण्यात आलं. सो लेट अस सी आता हे काय आहे, पाहतोय क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम. आता यामध्ये काय केलं असणार, ऑब्वियस गोष्ट आहे की जे मगाशी ड्रॉबॅक्स होते त्याच्यामध्ये कंप्लीट केले असणार. ड्रॉबॅक्स काय होते, एकतर आपल्याला अनसर्टॅनिटी प्रिन्सिपल पाहिजे होता एकत्र, आणि त्यासोबतच वेव्ह मोशन आपल्याला एकत्र पाहिजे होतं. सो ते सगळं असणार आहे क्वांटम मेकॅनिकलमध्ये. सो अ न्यू ब्रांच ऑफ सायन्स कॉल्ड क्वांटम मेकॅनिक्स वॉज डेव्हलप्ड इन 1926 बाय हिसनबर्ग अँड स्क्रॉडिंजर. अजून एक सायंटिस्ट आलेले आहेत, स्क्रॉडिंजर. ही दोन नावं खूप महत्त्वाची आहेत, कारण एकतर हिसनबर्ग आपण अनसर्टॅनिटीसाठी वापरणार आहोतच, पण स्क्रॉडिंजर यांच्या नावावरती एक इक्वेशन आहे, ते इक्वेशन खूप महत्त्वाचं आहे. सो हे नाव एकदम पक्कं लक्षात ठेवा. आता या ठिकाणी हिसनबर्ग यांनी काय सांगितलं होतं, अनसर्टॅनिटी प्रिन्सिपल, आणि स्क्रॉडिंजर यांनी वेव्ह मोशन. ओके, सो या दोघांचा उपयोग याच्यामध्ये केला जाणार आहे. क्वांटम मेकॅनिक्स based on the ideas of wave motion will be discussed here. Schrödinger developed the fundamental equation of quantum mechanics which incorporates with wave particle duality of matter. सो या ठिकाणी बेसिकली आपण वेव्ह पार्टिकलवरती फोकस करणार आहोत, म्हणजे वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर दोघांवरती आपण फोकस करणार आहोत. सो स्क्रॉडिंजर इक्वेशन याला आपण वेव्ह इक्वेशनही म्हणतो, कारण यामधून आपल्याला वेव्हबद्दल इन्फॉर्मेशन मिळणार आहे. सो स्क्रॉडिंजर इक्वेशनचं दुसरं नाव आहे ते म्हणजे वेव्ह इक्वेशन. आता हे इक्वेशन काय आहे, तर एच कॅप, या एचला या ठिकाणी आपण हॅमिल्टोनियन असं म्हणतो. हॅमिल्टोनियन आणि वरती कॅप आहे, याचा अर्थ ऑपरेटर. सो जेव्हाही जिथे पण कॅप वगैरे असतं त्याला आपण काय मानतो, ते ऑपरेटर आहे. ओके, सो हॅमिल्टोनियन ऑपरेटर या ठिकाणी आपण घेणार आहोत. आणि या ठिकाणी ते जे त्रिशूळसारखं साइन आहे, हे जे त्रिशूळसारखं साइन आहे याला आपण म्हणणार आहोत साय. ओके, सो याला काय म्हणतात, साय. सो हॅमिल्टोनियन ऑपरेटर मल्टिप्लाय बाय साय याची व्हॅल्यू इक्वल असणार आहे एनर्जी मल्टिप्लाय बाय सायशी. सो ई म्हणजे काय असणार आहे, टोटल एनर्जी. सो एनर्जी मल्टिप्लाय बाय साय अँड हॅमिल्टन ऑपरेटर मल्टिप्लाय बाय साय या दोघांची व्हॅल्यू काय असणार आहे, इक्वल असणार आहे. आणि याच इक्वेशनला आपण म्हणणार आहोत स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट
हे या ठिकाणी सगळं एक्सप्लेन केले की याला आपण काय म्हणतात वगैरे वगैरे वगैरे. सो ते तुम्ही रीड करा. आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत हे स्क्रॉडिंजर इक्वेशन. सगळ्यात पहिल्यांदा आहे की वेन स्क्रॉडिंजर इक्वेशन इज सॉल्व फॉर हायड्रोजन ॲटम द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एनर्जी दॅट द इलेक्ट्रॉन मे हॅव अलॉंग विथ द करस्पॉन्डिंग वेव्ह फंक्शन आर ऑप्टेंड. आणि अजून एक गोष्ट, सायलाच आपण वेव्ह फंक्शन देखील म्हणतो. ओके, साय हे काय आहे? वेव्ह फंक्शन आहे. ओके, सो आता या ठिकाणी जेव्हा आपण हे स्क्रॉडिंजर इक्वेशन फॉर हायड्रोजन ॲटमसाठी सॉल्व केलं होतं तेव्हा आपल्याला व्हॅल्यूज ऑफ एनर्जी म्हणजे एनर्जीची व्हॅल्यू म्हणजेच ईची व्हॅल्यू देखील मिळाली होती आणि विथ रेस्पेक्ट टू कोणाशी? वेव्ह फंक्शन किंवा सायशी. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की हे जे इक्वेशन आहे किंवा हे जे स्क्रॉडिंजर इक्वेशन आहे याच्याच्या संदर्भात आपल्याला एक 3 क्वांटम नंबरचा सेट मिळाला होता की ज्याच्या आधारे आपण एखादा इलेक्ट्रॉन कुठे आहे, त्याचं सबशेल काय आहे, शेल काय आहे, हे सगळं आपण डिफाईन करू शकतो. सो याला आपण म्हणणार आहोत क्वांटम नंबर्स. पहिला आहे ते म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. याच्या आधारे आपण सेलची इन्फॉर्मेशन देतो, शेलची इन्फॉर्मेशन देतो सॉरी. नेक्स्ट आहे ॲझिम्युटल क्वांटम नंबर. याच्या आधारे आपण सबशेलची इन्फॉर्मेशन देतो. नेक्स्ट आहे मॅग्नेटिक क्वांटम नंबर. याचा आपण वापर पुढे पाहणार आहोत. ओके, सो थोडक्यात एवढंच लक्षात ठेवा की प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपण स्मॉल एननी डिनोट करतो आणि याच्या आधारे आपण शेलची इन्फॉर्मेशन देतो. ॲझिम्युटल क्वांटम नंबर स्मॉल एन सबशेलची इन्फॉर्मेशन देतो आणि मॅग्नेटिक क्वांटम नंबर आपण ML रिप्रेझेंट करतो. सो आता नेक्स्ट आहे ते म्हणजे या ठिकाणी साय आणि साय स्क्वेअर यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे. पण त्याआधी अजून एक इन्फॉर्मेशन आहे की हे जे स्क्रॉडिंजर इक्वेशन आहे याच्या आधारे आपण जे काही 3 क्वांटम नंबर्स फाइंड आउट केले आहेत त्याच्या आधारे आपण हायड्रोजन ॲटम एमिशन स्पेक्ट्रम याच्याबद्दलचे विविध फीचर्स आपण प्रेडिक्ट करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. बट हे फक्त हायड्रोजन ॲटम एमिशन स्पेक्ट्रमपर्यंत आहे. याच्या पुढे जर काही मल्टी इलेक्ट्रॉन ॲटॉमिक एमिशन स्पेक्ट्रा वगैरे असतील तर त्यासाठी आपण ही इक्वेशन नाही वापरू शकत. ओके, फक्त एमिशन स्पेक्ट्रमसाठी चालले हा या ठिकाणी. सो यासाठी कशा पद्धतीने आपण इतर गोष्टी वापरू शकतो याच्यावरती काही सायंटिस्टने एक्सपेरिमेंट्स केले आणि त्यानंतर जॉर्ज उन्हेलबेक आणि सॅम्युअल गॉडस्मिथ यांनी अजून एक क्वांटम नंबर प्रपोज केला, तो म्हणजे स्पिन क्वांटम नंबर, ज्याला आपण MS लिहितो. ओके, सो आता आपण पाहणार आहोत साय आणि साय स्क्वेअर यांच्यामधला डिफरन्स. आता हे जे साय आहे हे काय आहे? वेव्ह फंक्शन. याला कोणतंही फिजिकल मिनिंग नाही आहे, याला कोणतंही फिजिकल मिनिंग नाही आहे. बट साय स्क्वेअरला फिजिकल मिनिंग आहे. ओके, आता सायला कोणतंही फिजिकल मिनिंग नाही आहे. बट साय मला कोणती इन्फॉर्मेशन देईल का? तर कोणतीही इन्फॉर्मेशन देणार नाही. बट साय स्क्वेअर मला इन्फॉर्मेशन देणार आहे. ओके, आता काय इन्फॉर्मेशन देणार? तर सपोज की हा न्यूक्लियस आहे, याच्याभोवती हे सगळे ऑर्बिट्स आहेत. मग आता या ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन्स नेमक्या कोणत्या पोझिशनवरती आहेत हे मला साय स्क्वेअरद्वारे कळणार आहे की इलेक्ट्रॉन नेमका कुठे आहे. फर्स्ट ऑर्बिटमध्ये आहे, सेकंडमध्ये आहे, थर्डमध्ये आहे, त्यात पण कोणत्या सबशेलमध्ये आहे, कशा पद्धतीने तो रिव्हॉल्व करतोय, अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज, या सगळ्याची इन्फॉर्मेशन मला साय स्क्वेअरच्या मदतीने मिळणार आहे. पण साय कोणतीही इन्फॉर्मेशन देत नाही आहे. मग या सायला का शिकायचं? तर साय स्क्वेअर फाइंड आउट करण्यासाठी, कारण सायच्या आधारेच आपण साय स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो. सो अशा पद्धतीने हा एक प्रश्न तयार होऊ शकतो की सायला कोणतीही फिजिकल व्हॅल्यू नाही आहे किंवा साय कोणतीही फिजिकल व्हॅल्यू रिप्रेझेंट करत नाही, कोणतंही फिजिकल मिनिंग त्याला नाही आहे. बट साय स्क्वेअरला मात्र आहे आणि साय स्क्वेअरच्या आधारे आपण एखादा इलेक्ट्रॉन कोणत्या शेलमध्ये आहे, कोणत्या सबशेलमध्ये आहे, कशा पद्धतीने रोटेट करतोय हे सगळं काही सांगू शकतो. त्याचं ओरिएंटेशन काय आहे हे सगळं काही आपण सांगू शकतो. ओके, सो आता आपण पाहणार आहोत ॲटॉमिक ऑर्बिटल्स अँड क्वांटम नंबर्स. 4 प्रकारचे क्वांटम नंबर्स आहेत, दॅट इज N, L, ML आणि MS. N म्हणजे काय? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. L म्हणजे काय? ॲझिम्युथल क्वांटम नंबर. ML म्हणजे काय? मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आणि MS म्हणजे काय असणार आहे? इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर. ओके, तर अशा पद्धतीने हे 4 प्रकारचे क्वांटम नंबर्स आहेत जे की कशावरती डिपेंड आहेत? साय स्क्वेअरवरती. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतोय प्रिन्सिपल क्वांटम नंबर जे की स्मॉल एनने रिप्रेझेंट करतात आणि नेहमी स्मॉल एन कोणतंही पॉझिटिव्ह इंटेजर असणार आहे. पॉझिटिव्ह इंटेजर म्हणजे काय? 1 2 3 4 5 6 आणि इन्फिनिटीपर्यंत. या ठिकाणी आपण 0 घेत नाही, कोणतीही निगेटिव्ह व्हॅल्यू आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबरसाठी वापरत नाही. 0 नाही वापरायचा, निगेटिव्ह व्हॅल्यू नाही वापरायचं. म्हणजे थोडक्यात आपण काय वापरतोय? नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स माहिती आहेत ना, 1 पासून इन्फिनिटीपर्यंत. ओके, 1च्या आधी नाही, कोणतंही काही नाही, 1 पासून पुढे स्टार्ट होणार, याला आपण म्हणतो नॅचरल नंबर्स. ओके, सो एनच्या आधारे किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या आधारे आपण शेल आयडेंटिफाय करू शकतो की एखादा एखादा इलेक्ट्रॉन कोणत्या शेलमध्ये आहे. ॲटॉमिक ऑर्बिटल्स हॅव द सेम व्हॅल्यू N बिलॉंग टू द सेम शेल. With increase of N, the number of allowed orbitals in the shell increases and is given by N square. N square म्हणजे काय? नंबर ऑफ ऑर्बिटल्स. ओके, सपोज की आपला जो इलेक्ट्रॉन आहे तो फर्स्ट शेलमध्ये आहे. फर्स्ट जाऊ दे कारण 1चा स्क्वेअर 1च होतो. सपोज की आपला जो इलेक्ट्रॉन आहे तर तो सेकंड शेलमध्ये आहे. ओके,
आता सेकंड शेलमध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन आहे त्याचे ऑर्बिट्स किती असणार किंवा त्याचे नंबर ऑफ ऑर्बिट्स काय आहेत हे आपण कसं फाइंड आउट करणार, 2च्या स्क्वेअरने म्हणजेच nच्या स्क्वेअरने. 2चा स्क्वेअर काय होतो 4, म्हणजे त्याचे ऑर्बिटल्स किती आहेत किंवा नंबर ऑफ ऑर्बिटल्स काय आहेत 4 आहेत. ओके. आता या ठिकाणी हे जे 1 2 3 4 व्हॅल्यू आहे ही आपण एका अल्फाबेटने पण रिप्रेझेंट करतो, दॅट इज KLMN. सपोज की एखाद्या इलेक्ट्रॉनसाठी त्याचा शेलचा नंबर आहे किंवा शेल नंबर आहे 1, तर त्याचं ती कोणत्या शेलमध्ये असणार आहे, के शेलमध्ये. शेलचा नंबर आला 2 किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आला 2 तर ते कोणत्या शेलमध्ये असणार आहे, एल शेलमध्ये. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 आला तर ते असणार आहे एम शेलमध्ये. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4 आला तर ते असणार आहे एन शेलमध्ये. बस एवढं 4 पर्यंतच आपल्या सिलेबसमध्ये आहे. सो KLMN आपण एवढंच लक्षात ठेवणार आहोत. सो अशा पद्धतीने या व्हॅल्यूज खूप महत्त्वाच्या आहेत. आता याचा उपयोग काय, तर जेव्हाही आपण इलेक्ट्रॉन कोणत्या शेलमध्ये आहेत ते फाइंड आउट करणार तर त्यासाठी आपल्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर माहिती असायला पाहिजे. प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या आधारे आपण शेल फाइंड आउट करू शकतो. हे शेल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की हा आहे आपला न्यूक्लियस, याच्या भोवती असणार आहेत हे असे शेल. ओके. सो हे इन्फिनिटपर्यंत शेल असतात, इन्फिनिटीपर्यंत असतात, बट ज्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत तेवढेच शेल आपण कन्सिडर करतो. ओके. सपोज हा आहे आपला के शेल, हा एल, हा एम, हा एन. ओके. सो इलेक्ट्रॉन कोणत्या शेलमध्ये आहे, न्यूक्लियसपासून किती अंतरावरती आहे, त्याची एनर्जी काय आहे, हे सगळं फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे एनची व्हॅल्यू असायला पाहिजे, जी की फक्त पॉझिटिव्ह इंटेजर असते. 0 किंवा -1 -2 -3 असली काही व्हॅल्यू नसते. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता याची समरी आपण पाहतोय, जे आपण एननी रिप्रेझेंट करणार आहोत 1 2 3 4 पर्यंत. त्या शेलचं सिम्बॉल काय आहे, 1 असेल तर के, 2 असेल तर एल, 3 असेल तर एम, 4 असेल तर एन. जस्ट अल्फाबेट्स आहेत KLMN, सिम्पल. नेक्स्ट आहे किती त्यामध्ये ऑर्बिटल्स येऊ शकतात. फर्स्ट शेलमध्ये फक्त 1 ऑर्बिटल येणार आहे. सेकंड शेलमध्ये 2चा स्क्वेअर 4 ऑर्बिटल. थर्ड शेलमध्ये 3चा स्क्वेअर 9 ऑर्बिटल्स येणार आहेत. 4 नंबर जर असेल, क्वांटम नंबर 4 जर असेल किंवा 4 नंबरचा शेल जर असेल तर त्यामध्ये 16 ऑर्बिटल्स येणार आहेत. सो आपण ऑर्बिटल्स कसे काउंट करतो, एन स्क्वेअरने. जसं आपण पुढे जातोय किंवा जसं एनची व्हॅल्यू वाढत जाते त्याप्रमाणे साईज ऑफ शेल पण वाढत जाते, नंबर ऑफ ऑर्बिटल्स पण वाढत जाणार आहे. ओके. नंबर ऑफ ऑर्बिटल्स वाढत आहेत, साईज ऑफ शेल वाढणार आहे. आता सपोज की एक आपला ॲटम आहे ज्याच्यामध्ये फक्त के शेल आहे, तो ॲटम एवढाच असणार. दुसरा एक ॲटम आहे ज्याच्यामध्ये के आणि एल दोन्ही शेल आहेत, ॲटमची साईज वाढली, या ठिकाणी साईज कमी होती. तिसरा एक ॲटम आहे ज्याच्यामध्ये एन पर्यंत शेल आहे, त्याची साईज अजून मोठी झाली. तर अशा पद्धतीने जसं एखाद्या ॲटममध्ये ज्याप्रमाणे प्रिन्सिपल क्वांटम नंबर किंवा ज्याप्रमाणे शेलचा नंबर वाढत जाईल त्याप्रमाणे त्याची साईज इन्क्रीज होणार आहे. ओके. उसके बाद में नेक्स्ट आता त्याच्यानंतर आहे ते म्हणजे ॲझिम्युथल क्वांटम नंबर. सो विथ अन इन्क्रीज ऑफ एन द डिस्टन्स द न्यूक्लियस अँड द साईज ऑफ द शेल इन्क्रीजेस, हे आपण पाहिलेलं आहे. सो हे जाऊ दे. सो इन हायड्रोजन लाईक स्पीशीज द एनर्जी ऑफ ऑर्बिटल्स डिपेंड्स ओनली ऑन द व्हॅल्यू ऑफ एन. का, तर याच्यामध्ये एकच शेल प्रेझेंट असणार आहे, याच्यामध्ये खूप सारे इलेक्ट्रॉन्स नाही आहेत, सो याच्यामध्ये एकच शेल असणार आहे. So in the case of multi-electron atoms, the energy of orbital depends on 2 quantum numbers, that is n आणि l. But hydrogen सोडून किंवा हायड्रोजन लाईक स्पीशीज म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये फक्त एक इलेक्ट्रॉन आहे, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एक इलेक्ट्रॉन असतो. मग ते हेलियम प्लस असेल किंवा लिथियम 2 प्लस असेल, या सगळ्यांमध्ये काय आहेत, फक्त एक इलेक्ट्रॉन आहेत. सो हे हायड्रोजन लाईक स्पीशीज सोडून जे इतर मल्टी इलेक्ट्रॉनवाले ॲटम्स आहेत त्यांच्यासाठी आपण फक्त एनची व्हॅल्यू फाइंड आउट करून चालत नाही, तर त्यासोबतच एलची व्हॅल्यू पण फाइंड आउट करावी लागते. आता एल काय आहे, ॲझिम्युथल क्वांटम नंबर. आणि ॲझिम्युथल क्वांटम नंबरला दुसरं एक नाव आहे ते म्हणजे सबसिडियरी क्वांटम नंबर. ओके. सो दोघं पण एकच आहेत, सबसिडियरी किंवा ॲझिम्युथल क्वांटम नंबर. आता या ठिकाणी आपण हे रिप्रेझेंट करतो स्मॉल एलने. ॲटॉमिक ऑर्बिटल्स विथ द सेम व्हॅल्यू ऑफ एन बट डिफरंट व्हॅल्यू ऑफ एल कॉन्स्टिट्यूट्स अ सब शेल बिलॉंगिंग टू द शेल फॉर द गिवन एन. आता ही जी एलची व्हॅल्यू आहे ही आपल्याला काय सांगते, कोणतं सबशेल आहे. मग अशी आपण काय पाहिलं, कोणता ॲक्च्युअल शेल आहे, त्यासोबतच शेलच्या आधारे आपण ऑर्बिटल्स पण फाइंड आउट करू शकतो. बट आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत की कोणत्या सबशेलमध्ये ते पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. ओके. सो एल इज यूज टू नो दी सबशेल. ओके. सो हे सबशेल शेलमध्ये कन्फ्युजन करू नका. सगळ्यात पहिल्यांदा आपण शेल फाइंड आउट करणार, शेलच्या आतमध्ये सबशेल आहे, सो आपण नंतर सबशेल फाइंड आउट करणार, तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो नेक्स्ट आहे द नंबर ऑफ सबशेल इन अ शेल इज इक्वल टू एन. आता या ठिकाणी नंबर ऑफ सबशेल्स जे आहेत तर ते शेलचे इक्वल असणार आहेत. फक्त एवढंच की जेव्हा आपण सबशेल फाइंड आउट करतो तेव्हा त्या व्हॅल्यूज 0 पासून स्टार्ट होतात, म्हणजे या ठिकाणी आपण होल नंबर्स घेणार आहोत. ओके. इथून पुढे कंटिन्यू. जेव्हा आपण फक्त शेल फाइंड आउट करत होतो तेव्हा आपण 1 पासून व्हॅल्यू स्टार्ट केल्या होत्या, बट सबशेलसाठी किंवा व्हॅल्यू ऑफ एलसाठी आपण याच व्हॅल्यू 0 पासून स्टार्ट करणार आहोत.
आता सपोज की आपल्याकडे एनची व्हॅल्यू आहे 2. ओके, एनची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे 2, म्हणजे इलेक्ट्रॉन कोणत्या शेलमध्ये असायला पाहिजे, ऑब्वियसली एल शेलमध्ये. आता यासाठी आपल्याला एलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग अशी आपण काय पाहिलं की एन आणि एलच्या व्हॅल्यूज सेम असणार आहेत, पण एलची व्हॅल्यू सुरू कुठून होणार आहे, 0 पासून. सो या ठिकाणी 0, 1 हे काय झालेले आहेत एलच्या व्हॅल्यूज. ओके, तर अशा पद्धतीने आपण एलच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहोत. या ठिकाणी 2 शेल आहेत, म्हणजे या ठिकाणी पण 2च सब शेल असणार आहेत, फक्त स्टार्टिंग 0 पासून होणार आहे आणि या ठिकाणी 1 पासून होते. ओके, तर अशा पद्धतीने एलची व्हॅल्यू आहे 0,1 किंवा 0 and 1. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अजून एक गोष्ट अशी की एन विल बी नेवर इक्वल टू एल. एन आणि एल कधीच इक्वल नसणार आहेत. सपोज की या ठिकाणी आपण L2 घेतलं तर एल पण 0, 1 आणि याच्यामध्ये 2 कधीच येणार नाही, कारण आपलं ठरलेलं काय आहे की व्हॅल्यूज सेम असायला पाहिजेत, बट याच्यामध्ये नंबर्स सेम नसणार आहेत. ओके, व्हॅल्यू म्हणजे काय की या ठिकाणी 2 आहे, म्हणजे या ठिकाणी 2च नंबर्स येणार आहेत, बट 2 हा नंबर याच्यामध्ये नसणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे एल आणि एनची व्हॅल्यू कधीही इक्वल नसणार आहे. ओके, फक्त एवढंच की जर एन इज इक्वल टू 2 आलं तर या ठिकाणी आपण 0 पासून स्टार्ट करणार आहोत आणि जोपर्यंत 2 नंबर्स या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार आहोत, पण या ठिकाणी कधीही 2 येणार नाही, कारण एल आणि एन यांच्या कधीही आपण नंबर्स इक्वल घेणार नाही, फक्त आपण व्हॅल्यूज इक्वल घेतोय. ओके, तर एक छोटासा फॉर्म्युला आहे, एल इज इक्वल टू n-1. ओके, एल इज इक्वल टू n-1. आता हा फॉर्म्युला कसा वापरायचा, सपोज की आपल्याला सांगितलेलं आहे एनची व्हॅल्यू आहे 2 आणि फाइंड आउट करायचं आहे की एलची व्हॅल्यू किती असणार आहे, कुठपर्यंत असणार आहे. सो आपण काय करणार आहोत, n-1 म्हणजेच 2-1, 2-1 काय येणार आहे 1. याचा अर्थ एलच्या व्हॅल्यूज काय असणार आहेत 0,1, 1 पर्यंत व्हॅल्यू असणार आहे. हेच आपण या फॉर्म्युल्याच्या आधारे फाइंड आउट करू शकतो, किंवा तुम्ही हे न करता इझिली लक्षात ठेवू शकता की एनपेक्षा 1 कमी असणार आहे एल. ओके, शेलपेक्षा सबशेल 1 कमी असणार आहे, हे तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता ॲज यू विश. सपोज की आता या ठिकाणी एनची व्हॅल्यू घेतलेली आहे 3. सो आपण एल कसं फाइंड आउट करणार, n-1 म्हणजे या ठिकाणी 3-1 जर केलं तर काय येणार आहे 2 येणार आहे. सो एलच्या व्हॅल्यूज काय काय असणार आहेत 0,1, 2. शेवटची व्हॅल्यू काय असणार आहे 2. तर अशा पद्धतीने आपण फाइंड आउट करतो, बट या ठिकाणी नंबर ऑफ व्हॅल्यूज काय असणार आहेत इक्वल टू एन, बट या ठिकाणी एनची व्हॅल्यू असेल का नसणार आहे, सिम्पल. सो आफ्टर दॅट नेक्स्ट इज या ठिकाणी सांगितलं होतं. नेक्स्ट आहे द सबशेल और सब लेवल्स हॅव्हिंग एल इक्वल टू 0, 1, 2, 3, 4 हे आपण रिप्रेझेंट करणार आहोत SPDF या सिम्बॉल्सने. जसं आपण मगाशी काय घेतलं होतं शेल, जसं की आपण मगाशी घेतले होते शेल्स. जर शेल नंबर 1 असेल किंवा n इज इक्वल टू 1 असेल तर आपण काय घ्यायचो K घ्यायचो, 2 असेल तर L घ्यायचो. त्याचप्रमाणे जर सबशेल या ठिकाणी 0 असेल तर त्यासाठी आपण अल्फाबेट वापरणार आहोत S, 1 असेल तर या ठिकाणी आपण वापरणार आहोत P, 2 असेल तर D, 3 असेल तर F. ओके, सो अशा पद्धतीने हे आहेत आपले सबशेलसाठी वापरले जाणारे सिम्बॉल्स. ओके, 0 असेल तर S, 1 असेल तर P, 2 असेल तर D आणि 4 असेल तर या ठिकाणी 3 असेल तर या ठिकाणी आपण वापरणार आहोत F. अशा पद्धतीने या व्हॅल्यूज आणि हे सिम्बॉल्स आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत थर्ड क्वांटम नंबर, जे की आहे मॅग्नेटिक क्वांटम नंबर. सो लेट अस सी, जे की आपण ML ने लिहितो. So the magnetic quantum number gives information about the relative spatial orientation of the orbitals in a given subshell. एखाद्या सबशेलमध्ये त्या इलेक्ट्रॉनचं ओरिएंटेशन कसं आहे हे आपण सांगणार आहोत मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या आधारे. ओके, सो आता या ठिकाणी सपोज की फॉर एनी सबशेल आपण कशाने डिफाईन करतो, एल ने. ओके, आता या ठिकाणी जेव्हा आपल्याला ML ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे त्यासाठी फॉर्म्युला आहे 2L+1. फॉर्म्युला काय आहे 2L+1. फॉर्म्युला लक्षात ठेवा, तुम्हाला व्हॅल्यूज इझिली फाइंड आउट करता येतील. सपोज की आपल्याकडे एलची व्हॅल्यू आहे 2. ओके, एल आपल्याकडे काय आहे 2. आपल्याला ML फाइंड आउट करायचं आहे. आपण काय करणार 2L+ या ठिकाणी करणार आहोत 1. 2 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर काय येणार आहे 4 + 1 5. सो MLच्या व्हॅल्यूज किती येणार आहेत 5. किती येणार आहेत हे या ठिकाणी कळतंय. ओके, किती व्हॅल्यूज येणार आहेत 5 व्हॅल्यूज येणार आहेत. आता त्या 5 व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या असणार, त्या व्हॅल्यूज आपण काउंट करताना निगेटिव्ह, 0 आणि पॉझिटिव्ह अशा व्हॅल्यूज घेतो. म्हणजे काय 5 व्हॅल्यूज येणार आहेत. सो आपण एक 0 लिहिणार, या ठिकाणी +1, या ठिकाणी +2, या ठिकाणी -1, या ठिकाणी -2. सो या 5 व्हॅल्यूज असणार आहेत. म्हणजे या 5 ओरिएंटेशन असणार आहेत कोणाचे, त्या इलेक्ट्रॉनचे त्या सबशेलमध्ये. ओके, सो अशा पद्धतीनेच व्हॅल्यू लिहायच्या. सपोज की आपल्याकडे एलची व्हॅल्यू आहे 3. सो आता आपल्याला MLची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 2L+1 आपला फॉर्म्युला आहे. या ठिकाणी 6 आणि 1 7 काय होणार आहे MLची व्हॅल्यू लिहिताना आधी 0 लिहायचा, +1, +2, +3 किती झाल्या 4 व्हॅल्यूज, -1, -2, -3 किती झाल्या 7 व्हॅल्यूज. सो या 7 व्हॅल्यू असणार आहेत MLच्या. ओके, सो अशा पद्धतीने आपण ML लिहितो. ML लिहिताना आधी 0 लिहायचा, तेवढ्याच पॉझिटिव्ह व्हॅल्यू सेम असल्या पाहिजे. इथे 3 पर्यंत येऊन स्टॉप करायचं, कारण तुम्हाला हे तर माहिती आहे इकडे 3 इकडे 3 असल्यावरतीच ते आणि मध्ये असल्यानंतर 7 व्हॅल्यू होणार आहेत. सो सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. सो 3 3 6 आणि मधला 0 7.
अशा पद्धतीने 7 व्हॅल्यूज या ठिकाणी आपण घेणार आहोत. इकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह. किंवा तुम्ही असंही ठरवू शकता, जर तुम्हाला फॉर्म्युला वगैरे ऐनवेळी नाही आठवला तर कसं फाइंड आउट करायचं. सपोज की L = 4 आहे. फॉर्म्युलाने जर आपण गेलो तर व्हॅल्यू किती येणार आहे, 4 2 8 आणि 1 9 येणार आहेत व्हॅल्यूज. खूप मोठं होते, स्क्रीनवरती बसणार नाही, आपण थोडक्यात घेऊया. L = पुन्हा एकदा आपण 2s घेऊया. 2 4 आणि 1 5. फॉर्म्युलाने गेलो तर व्हॅल्यू काय होणार आहेत, ML च्या 5. ओके. हे जर आपल्याला फॉर्म्युला नसेल लक्षात तर आपण कसं फाइंड आउट करणार. आपल्याकडे काय आहे, L ची व्हॅल्यू 2 आहे. 0 लिहायचं, 1 लिहायचं, 2 पर्यंत येऊन स्टॉप व्हायचं. ओके. 2 पर्यंत यायचं आणि स्टॉप. जेवढं इथे लिहिले तेवढंच सेम इकडे लिहायचं आहे. मायनसमध्ये किती व्हॅल्यू झाल्या, 5. म्हणजे तुम्हाला जरी फॉर्म्युला माहिती नसेल तरीही तुम्ही ML ची व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करू शकता विथ द हेल्प ऑफ L. जेवढे या ठिकाणी L असेल तेवढं फक्त इथे शेवटची व्हॅल्यू लिहून ठेवायची. याच्या इकडे तुम्ही मागे 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 येत जायचं. सपोज की या ठिकाणी L ची व्हॅल्यू आहे 3. आता आपण ML ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार आहोत. 3 इथे पॉझिटिव्हमध्ये लिहायचा, 2 पॉझिटिव्हमध्ये, 1 पॉझिटिव्हमध्ये, 0 इकडे, -1 -2 कुठपर्यंत यायचं आहे, -3 पर्यंत. सो या किती व्हॅल्यू झाल्या, 3 3 6 आणि 1 7. मग अशी आपण फॉर्म्युलाने फाइंड आउट केलं होतं, 7 आलं होतं. सो ॲज यू विश, तुम्ही फॉर्म्युलाने करा, विदाउट फॉर्म्युला करा, कसंही करा, तुम्हाला या ठिकाणी व्हॅल्यूज मिळणार आहेत. आता या ठिकाणी L जेव्हा आपण 2 घेणार आहोत तेव्हा आपला शेल कोणता, सबशेल कोणता असणार आहे, S P D F. या चौघांपैकी काय असणार आहे, D असणार आहे. म्हणजे L = 2 साठी सबशेल काय असणार आहे, D. आणि या सबशेलमध्ये ML च्या व्हॅल्यूज किती असणार आहेत, या ठिकाणी 2 4 आणि 1 5 असणार आहेत. ओके. सिमिलरली जर आपण या ठिकाणी पाहिलं, L = जर 0 असेल म्हणजे सबशेल कोणता आहे, S आहे. याच्यामध्ये L च्या व्हॅल्यूज काय असणार आहेत, म्हणजे ML ची व्हॅल्यू काय असणार आहे, फक्त 1 असणार आहे, ती म्हणजे 0. ओके. ML = काय असणार आहे, फक्त 0. L ची व्हॅल्यू जर या ठिकाणी 1 असेल, शेल कोणता असणार आहे, SP D F. ओके. सो या ठिकाणी येणार आहे P. या ठिकाणी ML च्या व्हॅल्यूज किती असणार आहेत, 3. कशा काय, 0 + 1 आणि इकडे येणार आहे -1. ओके. L ची व्हॅल्यू जर या ठिकाणी असेल 2, इथे काय येणार आहे, D येणार आहे, D सबशेल. ML च्या व्हॅल्यूज येणार आहेत 5, कारण आपण 2 पर्यंत +2 पर्यंत काउंट करणार आहोत. -2 -1 0 +1 +2. L ची व्हॅल्यू जर या ठिकाणी 3 असेल तर काय येणार आहे, इथे F. आणि या ठिकाणी ML च्या व्हॅल्यूज किती येणार आहेत, 3 2 6 आणि 1 7. म्हणजे या ठिकाणी -3 -2 -1 0 1 2 3 अशा पद्धतीने ML च्या व्हॅल्यूज येणार आहेत. ओके. सो हे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आता आपण पाहूया नेक्स्ट. सो हे पण तुम्हाला कळलं असेलच ना की S शेलमध्ये किती असणार आहे, तर फक्त 1 ऑर्बिटल. P शेलमध्ये किती असणार आहेत, 3 ऑर्बिटल. D शेलमध्ये किती असणार आहेत, D शेलमध्ये किती असणार आहेत, या ठिकाणी 5 ऑर्बिटल. F शेलमध्ये असणार आहेत 7 ऑर्बिटल. तर अशा पद्धतीने आपण हे फाइंड आउट करतो. नेक्स्ट आहे, द सम ऑफ द ऑर्बिटल्स इन अ कॉन्स्टिट्युएंट सबशेल गिव्स द टोटल नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन अ कॉन्स्टंट शेल बाय युझिंग द व्हॅल्यू n². आता तुम्हाला या ठिकाणी सबशेलमध्ये किती ऑर्बिटल्स आहेत हे कळलं. आता शेलमध्ये किती ऑर्बिटल्स आहेत हे कसं फाइंड आउट करायचं. आपण मगाशी पण पाहिलं होतं की ऑर्बिटल्स = n². म्हणजे सपोज की या ठिकाणी n ची व्हॅल्यू आहे 1, तर ऑर्बिटल किती असणार आहे 1. n ची व्हॅल्यू आहे 2, ऑर्बिटल किती असणार आहे 4. n ची व्हॅल्यू आहे 3, ऑर्बिटल किती असणार आहे 9. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा शेलच्या आधारे आपल्याला ऑर्बिटल फाइंड आउट करायचं असतं तेव्हा आपण गिवन शेलचा किंवा गिवन प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा काय करतो, स्क्वेअर करतो. ओके. नेक्स्ट आहे स्पिन क्वांटम नंबर. एक नंबर सिंपल आहे. काय आहे तर स्पिन क्वांटम नंबर आपल्याला काय सांगतं की तो जो आपला इलेक्ट्रॉन आहे त्याचा ॲक्सिस कसा असेल, की तो अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे की क्लॉकवाईज फिरणार आहे. ओके. याच्या फक्त 2च व्हॅल्यू आहेत. एकदम सिंपल आहे. फक्त 2 व्हॅल्यूज आहेत. कोणत्या व्हॅल्यूज आहेत, तर पॉझिटिव्ह 1/2, निगेटिव्ह 1/2. आता हे 1/2 का घेतलं आहे, तर याच्यासाठी काही रिझन नाही आहे. एक इलेक्ट्रॉन असतो. पॉझिटिव्ह 1/2 असेल तर आपण असं घेतो, निगेटिव्ह 1/2 असेल तर आपण असं घेतो. आता या ठिकाणी असं पण काही ठरलेलं नाही की पॉझिटिव्हसाठी अपवर्ड पाहिजे, निगेटिव्हसाठी डाऊनवर्ड पाहिजे, असं पण काहीच नाही ठरले. तुम्ही पॉझिटिव्हसाठी डाऊनवर्ड घ्या, निगेटिव्हसाठी तुम्ही अपवर्ड ॲरो घ्या, व्हॉट एव्हर यू वॉन्ट, तुम्ही काही घेऊ शकता. फक्त व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या 2 टर्म्समध्येच असणार आहेत. आणि तुम्हाला लिहिताना जेव्हा तुम्ही लिहिणार आहात स्पिन क्वांटम नंबरबद्दल, तेव्हा तुम्हाला एक ॲरो वर आणि एक ॲरो खाली दाखवायचा आहे. आता हे वरचा एक ॲरो आणि खालचा एक ॲरो काय रिप्रेझेंट करतो, की या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, एकाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. आता यामध्ये असंही नाही आहे की खाली दाखवले त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल की वर दाखवले याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, असं काही डिफाईन नाही आहे. फक्त एवढंच की दोघांपैकी एकाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, एकाची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. खूप फास्ट झालं काय, पुन्हा एकदा सांगते. आता या ठिकाणी स्पिन क्वांटम नंबरचा अर्थ काय होतो, की आपल्याकडे असणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो क्लॉकवाईज फिरतोय की अँटी क्लॉकवाईज, आणि ते सांगण्यासाठी आपण +½ आणि -½ या 2 व्हॅल्यूज वापरणार आहोत. +½ याचा अर्थ क्लॉकवाईज, -½ याचा अर्थ अँटी क्लॉकवाईज. आणि जेव्हा आपण हे प्रिन्सिपल्सच्या आधारे लिहिणार आहोत, ते प्रिन्सिपल्स कोणते आहेत ते आपण पुढे पाहणार आहोतच. पण जेव्हा आपण त्यांच्या आधारे लिहिणार आहोत तेव्हा आपण हे रिप्रेझेंट करण्यासाठी की +1/2 आहे की -1/2 आहे, किंवा 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे रिप्रेझेंट करण्यासाठी आपण ॲरोज वापरतो.
आता या ठिकाणी हे जे 2 ॲरोज आहेत तर यापैकी एक ॲरो काय दाखवतोय की कोणता तरी एक जो इलेक्ट्रॉन आहे तर तो अँटी क्लॉकवाईज आहे आणि या दोघांपैकी कोणता तरी एक ॲरो असं दाखवतोय की तो कसा आहे, आपला जो इलेक्ट्रॉन आहे तो कसा आहे, क्लॉकवाईज आहे. ओके, पण आपण लिहिताना एक नेहमी वरती आणि एक नेहमी खाली असंच लिहितो. दोन्ही एकत्र वरती कधीही लिहित नाही, दोन्ही एकत्र खाली कधी लिहित नाही. पॅरलल ॲरोज लिहायचे नसतात, नेहमी अपोजिट ॲरो लिहायचे असतात. तो रूल आहे. ओके, सो नेक्स्ट आता या ठिकाणी हा जो MS आहे किंवा इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर आहे, हा काय दाखवतो, स्पेसिफाईज द स्पिन स्टेट ऑफ द इलेक्ट्रॉन इन अन ऑर्बिटल. म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन एखाद्या ऑर्बिटमध्ये कशा पद्धतीने स्पिन करतोय किंवा कशा पद्धतीने मूव्ह करणार आहे, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज हे दाखवणार आहे. स्पिन म्हणजे माहिती आहे ना, भोवरा कसा स्पिन करतो तर त्या पद्धतीने इलेक्ट्रॉन्स स्पिन करतात किंवा पृथ्वी कशी स्पिन करते तर त्याप्रमाणे इलेक्ट्रॉन स्पिन करतात. नेक्स्ट आहे अँड इलेक्ट्रॉन स्पिन्स अराउंड इट्स ॲक्सिस. इलेक्ट्रॉन ॲक्सिस भोवती फिरत असतो, न्यूक्लियसच्या भोवती ॲक्सिस आहे त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरत असतो. दिस इम्पार्ट्स स्पिन अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम तुम्हाला माहिती आहे, फिजिक्समध्ये पाहिलं असेलच. अँग्युलर मोमेंटम या ठिकाणी होणार आहे जे की आपण MVRने रिप्रेझेंट करतो. ओके, आणि त्यानंतर आहे की द 2 ओरिएंटेशन्स वगैरे वगैरे जे आपण मगाशी पाहिलं तेच इथे दिलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट आहे, हे खूप महत्त्वाचं आहे, हे जे ब्लॅक बोर्डमध्ये दिले हे खूप महत्त्वाचं आहे की an orbital can accommodate maximum 2 electrons and they must have opposite spins. एका ऑर्बिटलमध्ये फक्त आणि फक्त 2च इलेक्ट्रॉन येतात, 2पेक्षा जास्त नाही. 2पेक्षा कमी म्हणजे 1 येऊ शकतं, डिपेंड अपॉन की जर त्याच्याकडे पुढे इलेक्ट्रॉन्स नसतील. आता सपोज की एका टप्प्यावरती इलेक्ट्रॉन संपलेच आणि शेवटी राहिलेले इलेक्ट्रॉन फक्त एकच आहे, तर त्या एका इलेक्ट्रॉनला आपण ॲकोमोडेट करू शकतो. पण 2पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स आपण घेऊ शकत नाही, कारण एका ऑर्बिटलची कॅपॅसिटी तेवढीच आहे की ते फक्त 2च इलेक्ट्रॉनला ॲकोमोडेट करू शकतं. आणि अजून एक कंडिशन अशी की जेव्हा आपण इलेक्ट्रॉन्स लिहिणार तेव्हा त्यांचे स्पिन नेहमी अपोजिट पाहिजे, पॅरलल स्पिन नको. ओके, सो हे तुम्हाला मगाशी पण सांगितलेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हा जो प्रिन्सिपल आहे की एका ऑर्बिटलमध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन, ते पण अपोजिट स्पिनवाले, याला आपण म्हणतो पावलीज एक्सक्ल्युजन प्रिन्सिपल. ओके, हे प्रिन्सिपल आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोतच, पण इथे संदर्भ आला आहे सो त्यामुळे त्यांनी सांगितले की याला आपण म्हणतो पावलीज एक्सक्ल्युजन प्रिन्सिपल. की एका ऑर्बिटलमध्ये, हे खूप महत्त्वाचं आहे का, एका ऑर्बिटलमध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन असतात आणि त्यांचं स्पिन कसं पाहिजे, अपोजिट. हे तुम्हाला पुढे बऱ्याचदा विचारलं जाणार आहे. सो नेक्स्ट या ठिकाणी एक छोटासा चार्ट आहे की ज्याद्वारे आपण बरीचशी इन्फॉर्मेशन मिळवू शकतो. फॉर एक्झाम्पल, शेल कोणता आहे, K म्हणजे नंबर काय असणार आहे 1, शेल आहे L म्हणजे नंबर काय असणार आहे 2, शेल आहे M म्हणजे नंबर काय असणार आहे 3. हे कोणते नंबर्स आहेत, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, सगळ्यात पहिला क्वांटम नंबर आपण पाहिला होता. आता एखाद्या शेलच्या आधारे आपण त्याचे ऑर्बिटल्स फाइंड आउट करू शकतो का, तर इझिली फाइंड आउट करू शकतो बाय युझिंग फॉर्म्युला n², n² 1, n² 4, n² 9. ओके, आता नेक्स्ट आहे की त्या शेलमध्ये किती सबशेल प्रेझेंट आहेत. आता या ठिकाणी K ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये किती सबशेल असणार आहेत 1, L ऑर्बिटल आहे सबशेल किती असणार आहे 2. आपण काय पाहिलं होतं की नंबर ऑफ व्हॅल्यूज सेम असतात बट त्याच्यामध्ये येणारे नंबर्स मात्र सेम नसतात, आठवत आहे का. येस, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे की M जे शेल आहे याच्यामध्ये किती सबशेल असणार आहे 3. सबशेल आपण कशाने दाखवतो, Lने दाखवतो. आता या ठिकाणी एकच सबशेल आहे ते म्हणजे 0, या व्हॅल्यूज 0ने स्टार्ट होतात. सेकंड याच्यामध्ये 2 सबशेल आहेत 0 आणि 1. थर्ड याच्यामध्ये 3 सबशेल आहेत 0, 1 आणि 2. ओके, नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत की नंबर ऑफ ऑर्बिटल्स किती आहेत. म्हणजे या ठिकाणी MLची व्हॅल्यू आपण पाहतोय. ML आपण कसं फाइंड आउट करतो, 2L + 1ने. Lची व्हॅल्यू काय आहे 0, 2L काय होणार आहे 0 + 1 म्हणजे फक्त 1. या ठिकाणी काय होणार आहे, Lची व्हॅल्यू 0 आहे. जर Lची, तुम्हाला असं विचारलं जातं की जर Lची व्हॅल्यू 0 असेल तर MLची व्हॅल्यू किती असेल, किंवा या ठिकाणी सबशेल पहिलं जे सबशेल आहे ते 0 आहे तर त्याच्यामध्ये किती ऑर्बिटल्स येऊ शकतात त्या सबशेलमध्ये, तर त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरणार. बट जर तुम्हाला असं विचारलं की ॲक्च्युअल जो तुमच्याकडे सबशेल आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युअल Lची व्हॅल्यू 1 आहे तर त्या ठिकाणी किती ऑर्बिटल्स असतील, त्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो ॲक्च्युअल नंबर आहे म्हणजे Lचा जो शेवटचा नंबर आहे तर तो त्याला मल्टिप्लाय बाय 1 + 1 करणार आहात. सो यू विल गेट द आन्सर 3. सिमिलरली या ठिकाणी पण सेम तेच करायचं आहे, 2L + 1. सम ऑफ ऑर्बिटल्स इन ऑल दी सबशेल्स. आता या ठिकाणी हे काय सेपरेट, हा फर्स्ट सबशेल, हा सेकंड सबशेल, इथे हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, असे मिळून 3 सबशेल्स आहेत. पण एकूण 3 सबशेलमध्ये किती व्हॅल्यू आहेत ऑर्बिटल्सच्या हे आपल्याला फाइंड आउट करायचे असतील तर ते आपण अशा करू शकतो. फर्स्ट सबशेलमध्ये आहे एकच ऑर्बिटल. सेकंड सबशेलमध्ये 2, या ठिकाणी 2 सबशेल असल्यामुळे दोघांची व्हॅल्यू ॲड केली यू विल गेट 4. या ठिकाणी 3 सबशेल असल्यामुळे तिघांच्या ऑर्बिटल्सच्या व्हॅल्यू ॲड केला यू विल गेट 9. तुम्ही जर या ठिकाणी नोटीस केलं तर एका शेलमध्ये किती ऑर्बिटल्स आहेत आणि एका सबशेलमध्ये किती एकूण ऑर्बिटल्स आहेत यांची व्हॅल्यू सेम येते. म्हणजे याचा अर्थ तुम्ही
एम एस जे आहे तर ते दोन पद्धतीने फाइंड आउट करू शकता, एन स्क्वेअरने देखील आणि 2l+1ने देखील, डिपेंड अपॉन की तुम्हाला एलची व्हॅल्यू दिली आहे की एनची व्हॅल्यू दिली आहे. अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही वेजने एम एसची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. आय होप की या चार्टने तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता तुम्ही म्हणाल की हे तर झालं याचं, आता आम्ही स्पिन नंबरचं काय करायचं. तर आता या ठिकाणी जेव्हा एकच ऑर्बिटल आहे तर याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत. मगाशी आपण काय पाहिलं, एका ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, फक्त 2. मॅक्सिमम किती असतात, 2. तर ते आपण कसं दाखवणार, एक वरती एक खाली, नेहमी कसं दाखवायचं, अपोजिट. नेक्स्ट आहे या ठिकाणी किती ऑर्बिटल्स आहेत, 4 ऑर्बिटल्स आहेत. म्हणजे या ठिकाणी एकूण इलेक्ट्रॉनचे नंबर किती असणार आहेत, मल्टिप्लाय बाय 2 यू विल गेट 8. या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत, मल्टिप्लाय बाय 2 यू विल गेट 18. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉन्सचे नंबर्स डिनोट करतो. ओके, सो आय होप की तुम्हाला समजलं असेल हा आजचा कॉन्सेप्ट. नेक्स्ट आहे ते म्हणजे की आपण शेप्स कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. कारण आपण असं म्हणतो की ऑर्बिटल्स कशा आहेत, गोल गोल आहेत, बट असं काही नाही आहे. ऑर्बिटल्सचा शेप वेगळा आहे. आत्तापर्यंत जस्ट आपण ॲज्युम करायचो की ऑर्बिटल्स कसे आहेत, गोल आहेत, बट ऑर्बिटल्सचा जो शेप आहे तो वेगळा आहे आणि तो शेप ॲक्च्युली कसा आहे तो आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्या आधी या ठिकाणी एक चार्ट आहे. तर हा चार्ट आय होप की तुम्हाला समजेल. मी जस्ट 1-2 पॉईंट्स एक्सप्लेन करते, बाकी सगळं तुम्हाला कळेलच. आता या ठिकाणी पहिल्यांदा काय सांगितलं आहे की सिम्बॉल ऑफ सबशेल काय आहे, सिम्बॉल ऑफ शेल काय आहे, के. म्हणजे ऑब्वियसली एनची व्हॅल्यू काय असणार आहे, 1. आता याच्यामध्ये किती सबशेल असणार आहेत, 1 असणार आहे. कारण आपण सबशेल आणि शेलची व्हॅल्यू काय म्हणतो, व्हॅल्यू ऑफ नंबर ऑफ व्हॅल्यूज काय आहेत, इक्वल असतात. सो आता या ठिकाणी ॲसिम्युटर म्हणजे एलची व्हॅल्यू काय असणार आहे, 0. कारण 0 पासून स्टार्ट होतं. 0साठी आपण काय सिम्बॉल वापरतो, एस. आणि या ठिकाणी 1चा अर्थ काय, तर 1चा अर्थ एनची व्हॅल्यू. जेव्हा आपण सबशेलसाठी सिम्बॉल लिहिणार आहोत तेव्हा आपण एनची व्हॅल्यू लिहितो आणि त्याच्या बाजूला ते एस आहे का, डी आहे का, पी आहे का, एफ आहे हे आपण लिहितो. ओके, सो या ठिकाणी 1 म्हणजेच काय, पहिल्या शेलमधला एस, याचा अर्थ काय, सबशेल. पहिल्या शेलमधला सबशेल यासाठी आपण 1s लिहितो. दुसऱ्या शेलमधला सबशेल यासाठी आपण 2s लिहितो. त्याच्यानंतर तिसऱ्या शेलमधला सबशेल यासाठी आपण 3s लिहितो. त्याच्यानंतर दुसऱ्या शेलमधला दुसरा सबशेल यासाठी आपण 2p लिहितो. ओके, दुसऱ्या शेलमधला दुसरा सबशेल. ओके, सो हे या ठिकाणाहून आपल्याला कळणार आहे. नेक्स्ट आहे की एम एलची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, नेहमीप्रमाणे 2l+1. आता या ठिकाणी एलची व्हॅल्यू 0 आहे, तुम्हाला कळलेलंच आहे. आता त्याच्यानंतर ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ एम एल किती आहे, तर या ठिकाणी आहे m1ची व्हॅल्यू 0, कारण 0च राहणार आहे. या ठिकाणी किती आहे, 1 व्हॅल्यू आहे, सो 0. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की या ठिकाणी किती आहे, 3 व्हॅल्यूज आहेत. 3 व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या असतात, -1, 0 आणि +1. हे आपण कसं फाइंड आउट करतो, मग अशी मी सांगितलेलं होतं की 3 व्हॅल्यूज आहेत. याचा अर्थ काय करायचा आहे, +1 इथे घ्यायचा, या ठिकाणी घ्यायचा आहे -1 आणि हे 1 पर्यंत आहे. आपल्याला कसं कळतं, एलच्या आधारे. सो L1 आहे, याचा अर्थ या ठिकाणी +1, या ठिकाणी -1. सो तुम्हाला हा टेबल कळला असेलच. पुढे पुढे तुम्ही जा सॉल्व करायचा. जर तुम्हाला नाही आलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे सॉल्व करून देऊ. ओके, त्याच्यानंतर याच्यावरती आधारित छोटासा प्रश्न आपण पाहूया. क्वेश्चन आहे क्वेश्चन 4.9, दॅट इज हाऊ मेनी ऑर्बिटल्स मेक दी एन शेल. आता या ठिकाणी एन शेलमध्ये किती ऑर्बिटल्स असतील आणि व्हॉट इज द सबशेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑर्बिटल्स इन एन शेल. आणि एन शेलमधले आपल्याला सबशेल पण फाइंड आउट करायचे आहेत. शेल कोणता आहे, एन आहे. म्हणजे एन काय असणार आहे, 4 असणार आहे. कारण आपण काय पाहिलं होतं, KLMN 1 2 3 4. म्हणजे एनसाठी एनची व्हॅल्यू काय असणार आहे, 4 असणार आहे. ओके, प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आहे, 4 आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या आधारे आपण किती ऑर्बिटल्स आहेत हे फाइंड आउट करू शकतो. कसं, n² म्हणजे 4चा स्क्वेअर म्हणजे 16. यामध्ये किती आहेत ऑर्बिटल्स, किती ऑर्बिटल्स आहेत, 16 ऑर्बिटल्स आहेत. अजून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, सबशेल वाईज डिस्ट्रीब्युशन. सो पहिला पार्ट या ठिकाणी संपला. नेक्स्ट आहे सबशेल वाईज डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर या ठिकाणी एलची व्हॅल्यू सपोज की 0 आहे. 0साठी काय असणार आहे, सिम्बॉल एस असणार आहे. म्हणजे पहिल्या सबशेलमध्ये किती या ठिकाणी ऑर्बिटल्स आहेत, तर 1 आहे. दुसऱ्या सबशेलमध्ये किती ऑर्बिटल्स आहेत, 3. तिसऱ्या सबशेलमध्ये किती ऑर्बिटल्स आहेत, 5. चौथ्या सबशेलमध्ये किती ऑर्बिटल्स आहेत, 7. सो या ठिकाणी 8 आणि 7 15 आणि 1 किती झाले, 16. अशा पद्धतीने किती ऑर्बिटल्स आहेत, 16. ओके, फक्त हे डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. डिस्ट्रीब्युशन कसं दाखवलं, तर या ठिकाणी एनची व्हॅल्यू किती आहे, 4. ओके, म्हणजे याचा अर्थ पहिल्या ह्याच्यासाठी आपण हे कसं फाइंड आउट करतो, 4 आहे म्हणजे काय, कसं करणार आहोत आपण, 0 1 2 3. कारण ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ नंबर किती यायला पाहिजेत, 4. बट सुरुवात कशापासून करायची आहे, 0 पासून. सो 0 1 2 3 अशा पद्धतीने या व्हॅल्यूज आहेत. 0साठी ॲज यू नो की आपण एस वापरतो, 1साठी पी, 2साठी डी वापरणार आहोत आपण आणि 3साठी एफ. या व्हॅल्यूज तर ठरलेल्या आहेतच, सिम्बॉल ठरलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण 2l+1 हा फॉर्म्युला वापरून एम एसची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. ओके, सो होप सो तुम्हाला हा प्रश्न कळला असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे शेप्स ऑफ ऑटोमिक ऑर्बिटल्स, जे आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही काय करणार आहात, लाईक करणार आहात, शेअर करणार आहात आणि सबस्क्राईब करणार आहात आणि ते बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. आणि व्हिडिओ नसेल आवडला तर याच्या अपोजिट करा.
So thank you so much. See you in the next video. Best of luck for your exams. Bye bye.